नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनवलेल्या दारूमुळे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून महिलांनी उक्कल गावातील सर्व दारू अड्डे उद्ध्वस्त केले असून दारूगुत्ते बंद करून ते चालवण्यावर कारवाई न झाल्यास अंत्यविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता। याबाबत सविस्तर माहिती अशी की उक्कलगाव येथील ज्ञानेश्वर मोडे याने काल दारूगुत्त्यावर दारू घेतली, त्यानंतर त्याची प्रकृती खालावली। घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नातेवाईकांनी वर्गणी करून त्यास स्थानिक डॉक्टरांकडे दाखल केले, परंतु त्याचा मृत्यू झाला हे समजताच महिला नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी संघटित होऊन गावातील दारूगुत्त्याकडे आपला मोर्चा वळवला। महिलांनी शाळेच्या भिंतीलगत सुरू असलेला दारूगुत्ता तोडला, त्यातील सर्व सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले। काही वेळातच गावातील महिला बचत तसेच सामाजिक कार्यकर्त्या, महिला पुरुष जमा झाले। बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे उक्कल गावात दाखल झाले। त्यावेळी संतप्त महिलांनी गावातील सर्व दारूगुत्ते तातडीने बंद करण्याची मागणी केली, तसेच ज्या ज्या ठिकाणी दारूगुत्ते आहेत याची समक्ष पाहणी करून ते गाव बंद करण्याची मागणी केली। त्यावेळी गावातील जेथे ते दारूगुत्ते सुरू होते तेथे महिलांनी पोलिसांसमवेत हल्लाबोल केला। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या पॅकिंग करण्याचे बूथ आढळून आले। महिलांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि गावठी दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा नेत त्यांनी गावठी दारूच्या दुकानाची मोडतोड केली। विशेष म्हणजे सर्व दारूगुत्ते शासनाचे नियमशासनात गुंडाळून पोलिसांच्या आशीर्वादाने शाळेच्या भिंतीलगतच सुरू होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला। गेल्या काही दिवसात उक्कलगाव आणि परिसरातील तरुण मुले दारूच्या अधीन जाऊन मयत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यात मुकेश थोरात, दीपक थोरात, जालू जाधव, दत्तू थोरात, अमजद शेख यांच्यासह आणखी काही जण मयत झालेले आहेत। त्यातच ज्ञानेश्वर मोडे हे सुद्धा चांगले होते, पण दारू पिल्यानंतर मयत झाले अशा संशयामुळे सर्वच ग्रामस्थ आक्रमक झाले होते। गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी विशेष ग्रामसभा घेऊन कायमस्वरूपी अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव करू असं आश्वासन महिलांना दिलं। तसेच पोलीस खात्याच्या वतीने उक्कल गावात यापुढे अवैधरित्या दारू विकली जाणार नाही असे आढळून आल्यास बेलापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन हवालदार कोळपे यांनी केलं। पूर्वी गावठी दारू बनवताना शगुळ नवसागर यांचा वापर केला जात असे, पण झटपट पैसा कमवण्याच्या नादात एक रासायनिक गोळी बाजारात आली असून ही गोळी पाण्यात टाकून तिची गावठी दारू बनवली जाते। तिला खर्च कमी येत असल्यामुळे ती दारू स्वस्त मिळते, म्हणून पिणारा अपेक्षेपेक्षा जास्त दारू पितो आणि आपला जीव गमावून बसतो। या दारूमुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली असून आणखी कुणाचा बळी जाऊ नये म्हणून कायमची दारू बंद करण्याचा निर्णय महिला आणि ग्रामस्थांनी घेतला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई, बेलापूर।